आणि मला अहो म्हणायचं 24 तास. पण मग सांगू का नको सांगायला हा प्रॉब्लेम. पेनल्टी भरणार होतो, तिला मासे खायला घेऊन जाणार डिनर डेट. नंबर असा मेसेज आला आज पहिल्यांदा शॉक झालं त्यात पण मध्ये आला राहुल. 24 hours चॅलेंज मला अहो म्हणायचं. पण तुम्ही मला एक प्रॉमिस केलेला नुसतंच अहो ऐकायचं त्यामुळे मला चालेल. हा काय जाणार आहेत तुम्ही सॉरी तुझे पण हा चालेल. परत चुकली. डिनर डेट ठीक आहे. आणि चॅलेंज विसरू नको फक्त. तू आत्ता पण मला तू म्हणली का थांबले होते तुम्ही सांगा. एक नंबर. अरे टाक की तिकडे आता. थांब ना. बघितलं का. हा आमची डिनर डेट म्हणजे कॅन्डल लाईट विषय नाही, डायरेक्ट मासे आणि मटन. माझ्याकडे आता आदित्य लक्ष देतोय. आदित्य माझ्याकडे लक्ष देतो. स्टार्ट करू. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज पॅकिंग डिस्पॅचिंग चालू आहे. आता उद्या सकाळी पण बरंच काय काय होणार आहे. सो ते चाललंय. हा आमचा रेग्युलर रूट आहे बघा जायचा. ते दुर्वांकूर हॉटेल फेमस नवी पेठेतला आमच्या. हॅलो. तोडून टाकली चेअर राहुलनी. येस बघ तरी मी ब्लॉग घेते आज. नवी तोडली. हे काय चेअर तोडली नवीन. काय लाव फोन मी आता. बापरे. लाव. उज्जैनचा विषय होऊन गेला. राहुल गेलाय बाहेर दर्शनाला आणि चेअर तोडून गेला गाईज. आणि नरूवर नाव टाकलं त्यांनी. बरं आहे का म्हणतो हे डस्टबिन पण दाखव. 3000 डस्टबिन तर स्वस्त राहते ना. आता पाहिजे डस्टबिन पण तोडली. तिथं पुढे राहुल ह्या चेअरवर बसला आणि तोडून टाकली. ते हँगर विंगर पण कशी दाखव. काय प्रॉब्लेम्स मी रोज हँडल करतो तुम्ही बघा. आणि आता ऍक्च्युअल काय प्रॉब्लेम चालू आहे तुम्हाला माहित पण नाही. आता मला असं वाटतं सांगून टाकावा हे प्रॉब्लेम्स. काय सोडतच नाहीये. रोजचा एक काहीतरी नवीन प्रॉब्लेम आहे. हा ना. जसं की हा एका प्रॉब्लेम वर पिक्चर होईल ना. तू फोन लावणार आहे डायरेक्ट पैशामध्ये तोलले काय विषय. छोटू कुठे छोटू. हा? नाव तसं सेम. हे नवीन कॉर्ड सेट आलेत गाईज आमच्याकडे. हे कॉर्ड सेट आम्ही डायरेक्ट 1 रेट सिलेंडर टाकणार आहे आम्ही. कसं जबरदस्त बघा. बेल्ट पण आहे घ्यायला. कापड पण मोडाल सिल्क. प्रॉब्लेम्स काय पिछा सोडत नाही. मला असं वाटतं देव माझी परीक्षा बघतोय. हे जे कंटिन्यू असं माझ्यासोबत होते. काल काय वेगळा होतं ना. आज काय वेगळा. मला असं झालं ना मी दरवेळेस ब्लॉग मध्ये येऊन तेच बोलते बरोबर. पण आता दररोज ना या दिवसांमध्ये दररोज काहीतरी खूपच डेंजर ट्रिप बसतात. काहीतरी सांगू शकत नाही मी तुम्हाला आता. पण सांगून टाकू का कळेलच. समज आता 1-2 दिवस ते लेन वाढलं तर कळेलच. वाढेल काय. नाही वाढणार नाही. आता होऊन जाईल. आणि झालं पण मग सांगू का नको सांगायला हा प्रॉब्लेम. तर सांगायला नको. आपण आपला सॉल्व्ह करू. ते हा ना. सांगू मला जेवढं तू सांगतोय ना. हा आपण येड्यात काढतो असं. अरे काय तुझे आईला की आमचं बापच वेगळं आहे आपलं सगळं करायला. बापरे. एक तर मी आज सकाळी मस्त मूड मध्ये उठलेलो की चलो आज ब्लॉग करायचा जरा फ्रेश राहू मस्त. आणि कालच ठरलं होतं की नेहा मी तुला जेवायला घेऊन जाईल. डिनर डेट. नंबर असा मेसेज आला आज आपण फिश खाऊ. हा कधी फिश म्हणायला पहिल्यांदा शॉक झाला. वाव बोललाय तर आपण जाऊया. तर काल काय झालं त्यात पण मध्ये आला राहुल. अरे बापरे. कालचा प्लॅन पण राहुलमुळेच कॅन्सल झाला गाईज. आणि मग आज आम्ही फिश खायला जाणार आहे. पण गाईज एक खूप भारी कमेंट्स होत्या आपल्या ब्लॉग्स मध्ये. त्यातली एक कमेंट माझी इच्छा होती अशी व्हावी की नेहानी मला अहो म्हणायचं 24 तास.
तिच्या कुर्तीला काही प्रॉब्लेम नाही. तू म्हणतेस कस ते तुटते दे इकडे दे थांब जरा त्याला स्पीकरवर टाकू. फोन चालू कर. नंबरला अरे राहुलचा काय नंबर सेव्ह केला बघा नाही छोटू भाई. छोटा आहे तो. हॅलो. ब्लॉग मध्ये सगळ्यांना सांगितलं तू सगळं नुकसान करतोय कंटिन्यू म्हणून पूर्ण. आणि सगळ्यात मेन म्हणजे चेअर तोडली सगळे तोडली काय उपयोगाचा नाही तू. ऐक ना, सगळ्यात मेन तू माझ्यावर आळ कस काय घेतला स्वस्तातली एवढ्या परत चालल म्हणे. अरे बाप रे बाप. चिकू बोलला ते नरूनच खराब तुडते. आणि अरे पण काय डस्टबिन तोडतोय तू, चेअर तोडतोय, काय वाटतं का नाही तुला. गाईज मी आता मेन विषय चालू केला होता बोलायचा पण कस्टमर चालू झाले की नेहाचं 24 hours चॅलेंज मला अहो म्हणायचं, अहो जावं करायचं. ते काय झालं ना, नाही झालं अजून. तू पूर्ण केलं का? तू नाही केलं पूर्ण कर स्टार्ट मग. केलं होतं मी. काय स्टार्ट केलं होतं 24 hours. नाही आज आता स्टार्ट कर 24 hours. त्यानंतर तू किती वेळा अशीच मला इच्छा झाली आता की नेहाने मला अहो म्हणाली. हां रिलेटेड तू पण एक चल 3, 2 promise केलेलं आहे. अहो तुम्ही मला एक प्रॉमिस केलेला आहे. काय. लक्षात आहे का तुम्हाला? ओ अच्छा ते चल ठीक आहे ते पण चालू तुझ्यासोबत. हां या अहो जाओ सोबत चालू. सांगा ना ते ते प्रॉमिस असेल तुला वाटतं मी सांगणार नाही पण ते प्रॉमिस असेल की मी शिवाय देणार नाही. काय. ठीक आहे डन. मला 24 तास अहो ऐकायचं त्यामुळे मला चालेल. हां ब्लॉग कस्टमर चालू आहे. ते 24 तास खूप जाणारे असं विचार करत काय माहिती का, कारण की काय जाणार आहेत. तुम्ही हां मला अशी सवय लावली. जेव्हा मी पहिल्यांदा बोलत होते आहो जाओ तेच बेटर वाटतं आता मला असं वाटतं की तेव्हापासून बोलायला लागले असतं तर बरं झालं असतं. पण तुम्हीच मला बोलायला लावलं. खरं आहो जाओ आय का ॲक्सेप्ट. करते तुम्ही? हां मला नाही आवडत जास्त अहो जाऊ केलेलं नाही आणि मला फक्त एक दिवस चालतं. बट एक दिवस मला मजा घ्यायची होती त्यामुळे हा चॅलेंज आता चालू झालेला आहे गाईज. आणि आता पेनल्टी काय जर ती आता मला अरे तुरे केलं 24 तास नाही 24 hours तर पेनल्टी काय. काहीतरी जरा खतरनाक पण विचार करतो. ठीक आहे डन. Done. तुझे पण पेनल्टी. हां चालेल. सॉरी परत चुकली परत एकदा. तुमची पण पेनल्टी. काय अहो जाऊ करायला तू लगेच थोडीशी बोबडी वळती रे. सवय आपण ठरवू 5 मिनिटात डिस्कस करून ठरवू मग सांग. सो गाईज प्लॅन पेनल्टी काय ते सांगितलंच नाही आपण. विचार केलाच नाही आम्ही. हां ना पेनल्टी काय पेनल्टी द्यायची. नेहा चुकली तर काय पेनल्टी आणि मी चुकलो तर काय पेनल्टी. 2 piece मध्ये दाखवायचं. Challenge लागले. 2 piece मध्ये दाखव. त्यांना दाखव 2 piece मध्ये. गाईज आता असा प्लॅन ठरला की मला टीव्हीला पण जायचं आहे. एक मीटिंग आहे तर नेहा घरी जाऊन आवरेल घरी जेवण वगैरे करेल. जेवण म्हणजे त्यांना बनवेल सगळ्यांना. मग आम्ही दोघं जाऊ डिनर डेट. ठीक आहे. डिनर डेटला फिश खायला. मला नाही आवडत फिश तिला आवडतं. मला गावण खायचं मटण नाही आवडत. मग पेनल्टी काय पण यार तू खाऊन बुक्की तुला. चांगला सजेस्ट. तुला बुक्की देतो ना मस्त. मला पण काहीतरी दिलं पाहिजे असं काहीतरी कर. आणि मला द्यायला पेनल्टी परत अजून डिनर डेट घेऊन टाका. पुढचं पेनल्टी काही मला सुचत नाही काय. बघू आपण. मासे बनवायला लावणार. मी पण माशी गॅस झाले मग हे परत जेवणारच नाही. 7-8 दिवस पुढे जेवणारच नाही. डायरेक्ट घशात काटे. काही पण सजेस्ट करू नको नऱ्या. अरे नऱ्या तुझं टेरी दिसते. मला पेनल्टी काही सुचत नाही यार. ठीक आहे तुम्ही बघत राहा ब्लॉग. नेहा जाएंगे घरी आधी आणि मग आपण कंटिन्यू करू ब्लॉग. सगळे प्रॉब्लेम्स विसरून हॅपीली ब्लॉग घेतोय मी तुमच्यासाठी. ओनली फॉर यू. थँक्यू फॉर मोटिवेटिंग मी. परत एकदा. नाही परत एकदा. आता बोलली भारी बोलली. परत एकदा. हां आता काय भारी. नाही परत. अहो येऊ का? हो जावा. ब्लश किती
बेस्ट. चला बाय बाय. तर आता टिडेला आलो आहे. बराच वेळ झाला. ॲक्च्युली 9 वाजले. मी आलो होतो ॲक्च्युली 7 वाजता इथे. मला मीटिंग होती. प्लस तुम्हाला माहिती आहे आमची बॉईज ट्रिपचं पण प्लॅनिंग झालं बघा. तिकडे खुर्च्या लागल्यात ना, तिकडे आम्ही सगळेजण बसलो आता. आता बॉईज ट्रिपला कोण आहे? मी आहे, सौरभ आहे, आमचे 2-3 मित्र आहेत आणि विश्ले आहेत. आम्ही टोटल 6-7 जण आहोत. कुठे जाणार आहे तुम्हाला माहिती आहे? बॉईज ट्रिप कुणाला माहिती आहे? कुठेला लक्षात येईल कमेंट करून सांगा. तर ते पण प्लॅनिंग चाललं होतं कसं जायचं आहे. कारण आम्ही मे बी पाडव्याला किंवा पाडव्याच्या नेक्स्ट डेच जाणार आहे. मस्त बारा ठिकाणी. आता नरू गेला नेहाला आणायला, कारण आपली डेट राहिली ना डिनर डेट, तर ते करायचं आहे. तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता बघू. नेहा चालू झाली का? वा वा. जायचं का? आपल्याला लेट होईल. डायरेक्टच जाऊ. कल्टी व्हायची का ब्रो? चलो बाय. जाऊ ना जेवायला. चला मग. हे जाऊ ना रू गाडी आहे ना. चलो बाय बाय. तर गाईज चला. तू चालू झाली का? तर आम्ही निघालेलो आहे. नेहाची ड्रायव्हिंग प्रॅक्टिस थोडा वेळ थांबली होती, तर आता परत स्टार्ट झालेली आहे ड्रायव्हिंग प्रॅक्टिस. हो ना. का थांबली? आणि चॅलेंज विसरू नको फक्त. तू आत्ता पण मला तू म्हणली. आता मी तुम्हाला म्हणते ना. असंच. का थांबली होती तुम्ही सांगा ना. एक नंबर. बस. हे आहो वाला मला जरा मजा येते मस्त. हे मी एक्सटेंड करू का मग? खूप अवघड जात आहे तुम्हाला आहो जावं म्हणायला, कारण की ते सवय लागली आहे. सुरुवातीला पहिल्यांदा आधी तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं. स्टार्टिंगला पूर्ण वेळ नाही आवाज करत होती आणि मला फार आवड वाटत होतं. मला आत्ता पण तिने असं कंटिन्यू आवाज केलं तर आवडच वाटणार आहे. पण जस्ट मला आत्ता मजा येते. 1-2 दिवस जरा मस्त आहो जरा होऊन जाऊ दे. आहो ऐका ना वालं. ऐका ना. लक्ष द्या, ती गाडी चालवते ना. हो मग आम्ही तुम्हाला काय करतोय? तुला अरे 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 थांबो. इकडनं नाही जाता येते. थांबो. आता युटर्न घे. आता तुझी खरी टेस्ट. रस्ता बंद. आता तुझी खरी टेस्ट. अरे नाही. अच्छा ठीक आहे. हा कर. हा टाक बरोबर. चांगलं डोकं चाललं रे तुझं. तेवढंच चालतं फक्त. तुम्हाला काय वाटतं? मी हा. खूप विचार करून बोलते. आम्हाला वाटतं तू मंद आहेस. हो का? अरे टाक की तिकडे आता. थांब ना. बघितलं का? हा थांबायला धावल्या. बरोबर आहे. चल बस घे रिव्हर्स. आता घे रिव्हर्स. तिला शिकवतो मी 2-3 दिवसात. जरा मजा येईल आपल्याला. पण हा 24 आवर्स चॅलेंज तू सारखं नाही. पण तू चुकतीये ना. मग ती कम्प्लीट नाही होते 24 तास बरोबर. 24 आवर्स पूर्ण झाले पाहिजे. बरोबर ना गाईज? ओके गाईज. हा हो चला आपण जाऊया. येस. आज फिश खाणार आहे मस्त पैकी. नाही माझ्यासाठी ती तू लास्ट टाइम एवढी नाराज झाली होती ना, लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं ना, त्यामुळे मग ही पेनल्टी आहे. अच्छा त्याची पेनल्टी. येस. म्हणलं आता जाऊन नेहाला घेऊन. तू सारखी चिडशील बाबा. मी सारखी चिडायला पाहिजे. नको बाबा. गाईस तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता मी ते घावून खाणार आहे. मस्त मटन घावून खाणार आहे मी फिश आणि ती फिश खाईल. ठीक आहे. बघत राहा ब्लॉग. तर गाईस आम्ही आलेलो आहे. आमची डिनर डेट म्हणजे कॅन्डल लाईट विषय नाही. डायरेक्ट मासे आणि मटन. दिसतंय का ते? आम्ही आलो हॉटेलमध्ये आता. हे आमचं पुण्यातलं एकदम फेमस हॉटेल आहे. फिश वगैरेसाठी एकदम फेमस आहे. आणि चॅलेंजमध्ये फार मजा येते मला. चॅलेंजमध्ये मी न्यू रूल ॲड केलेत. मला पण मजा येते, कारण की माझ्याकडे आता आदित्य लक्ष देतोय. बघ आता जस्ट मी न्यू रूल सांगणार होतो तू परत चुकली. हा आता हे वाक्य परत बोल. नाही करत. चल पेनल्टी नाही देत. हे वाक्य परत बोल. हा थांबा. हा हा
मला पण मज्जा येते कारण की अहो माझ्याकडे लक्ष देत आहे. आदित्य माझ्याकडे असं म्हणलं तरी चालेल. अहो ना आपण आदित्य माझ्याकडे म्हणजे ते आवाजावच होतं किंवा हे माझ्याकडे लक्ष देतात. मग तेच मला बोलायचं. मग ते आदित्य बोलायला मग ते अडतुरे होतं. बरं ठीक आहे, परत एकदा. आता काय विसरून गेले मी. मला पण मजा येते. हा स्टार्ट 3, 2, 1 ऍक्शन. मला पण मज्जा येते कारण की आदित्य माझ्याकडे लक्ष देतात. आता मी तिला काय बोललो माहिती का, तिला मी काय बोललो माहिती का की आता तू चुकली तर मग तिथनं परत पुढे 24 आवर्स चालू होणार. ज्या टाइमला चुकेल त्यातून कम्प्लीट 24 आवर्स तिला चुकायचं नाहीये. असं चॅलेंज आहे, बरोबर का? 11 येस. चला आता आम्ही निघालोय घरी. जाम दमून गेलोय मी तर आज. सगळं पण एवढ्या स्ट्रेसफुल वातावरणात पण मी मस्तपैकी ब्लॉग घेतलेला आहे. तुम्हाला नंतर कळेलच काय स्ट्रेसफुल वातावरण हे 5-6 दिवस होतं. तुम्हाला इव्हेंच्युअली समजणारच आहे सगळं. बट कसं मला असं वाटतं ते पूर्ण नीट होऊ दे. उगाच जास्त मी सांगून प्रॉब्लेम असं तसं सांगून त्याचा बाऊ होतं आणि ते खूप अजून जास्त वाढायला नको. त्यामुळे मी नाही सांगत आहे. बट ठीक आहे, तुम्ही बघत राहा ब्लॉग. बाकी हिला तर चॅलेंज काय पूर्ण करता येत नाहीये, तरी आता बघू उद्यापर्यंत ती कसं करते. करणार तुम्ही बघाच. तुम्ही बघाच. शब्दावरती तुम्ही हसताय. हा नाही, मला मस्त वाटते कारण थोडस वेगळं काहीतरी जरा आठवत येते मला. राईट. तुम्ही ड्रायव्हिंग कडे कॉन्सन्ट्रेट करा, नाही तर द्याल ठोकून. नाही हो, तुम्ही काळजी करू नका. वा 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 वा, कीप इट अप. वा 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 गाईज. आता बघू. आता आजचा ब्लॉग तर फार शॉर्ट झाला असेल मे बी आजचा ब्लॉग, कारण असं मला घ्यायला एवढा चान्सच नाही मिळाला थोडं. बट ठीक आहे, तरी मी घेतला ब्लॉग की म्हणलं तर 3 दिवस झाले मी नाही घेतला ब्लॉग, तर आता केला पाहिजे. कंटिन्युटी मिस नाही झाली पाहिजे. परत मी दरवेळेस रेग्युलर करताना करणार म्हणतो आणि थांबतो, असं नको व्हायला. सो म्हणलं चलो 2-3 दिवस झाले आता काढू परत. एव्हरी 2 to 3 days काढलं ना तर महिन्यात असे प्रॉपर 10 ब्लॉग्स होतात असं मी डोक्यात ठेवलेलं आहे. सो ठीक आहे, तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता काय माहित कसं होईल, आय डोंट नो. अजून पुढे काय पुढे करणार आहे आता माहिती नाही. बघू. आम्ही ऑफिसच्या इकडे थांबू 2 मिनिटं, कारण नेहाने इकडे राईड घेतलंच नाही घराकडे आता. चुकली. हा खेळत बसली का आता? अरे 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 काय नाव आहे त्यांची? शुगर अँड डॉलर. ती शुगर कोण आहे? हा डॉलर आहे पांढरा, आणि ते गोल्डन शुगर. अरे काय होते शुगरला? नाही नाही, टाईट पकड बाबा. हे चावतं. एक चावतो कुठला? पांढराला चावतो ना. हिला सांगितलं मी चावतो तरी पण खेळायला गेली त्यांच्यासोबत. तुला काय कशाची तरी भीती वाटते का तुला? मला भीती वाटायला लागली आहे ना. रे माहितीये मला ते. हा थोडं घाबरलं पाहिजे. काहीच मी तर असे येडे विषय असेल तर मी घाबरतो. आता डॉग्सला मी नाही घाबरत, पण ते असं चावतो मी तर त्याच्यात आमच्या मित्राला चावलंय गेला मस्त. त्याच्या आव्याच्या आजीला चावलंय आहे का नाही? हा सोमाला तर घातलं चावलं. डेंजर, खतरनाक. मी जाई मागे राहण्याचं रिस्क नाही लेणे का आपने. जाऊ दे. काय अरे कोण नाही उचकलतात काय रे? नाही काय जुगलबंदी चालू आहे. बापरे. चला जाऊयात. जायचंय का आपण? आता आम्ही तिकडे पण जाऊन आलो. आता चाललो आहोत घरी, आणि आता ब्लॉग मी इथेच एंड करेल. बट आता आपली जी बॉईज ट्रिप चाललेली आहे ती सर्वात बेस्ट ठिकाणी चाललेली आहे. आमच्या बॉईज ट्रिपचा एक जो सफर आहे तो ह्या ट्रिप पासून चालू झालेला आहे. सो जी पहिली आमचं लोकेशन आहे ते 1 नंबर लोकेशन आहे डायरेक्ट. ज्यांना मागच्या ब्लॉग्स मध्ये लक्षात असेल त्यांना असेल, नेहाला तर पक्क लक्षात आहे. क्या बोलते पब्लिक. आणि मे बी आमच्या नंतर हे लोक पण त्या ठिकाणी जाणार आहेत. बघू. मला बघायचं किती लोकांना लक्षात आहे की बॉईज ट्रिप कुठे चाललेली आहे आपली. आणि आमचं झालं, आमचे तिकीट्स आम्ही सगळं काढून झालेलं आहे. आता नुसतं बोलणं नाही चालू. आमचे तिकीट्स वगैरे सगळे काढलेत आम्ही.
टोटली प्रिपेअर्ड आहे. 9 तारखेला आमची फ्लाईट आहे. 9 तारखेला रात्री फ्लाईट आहे. 9 तारखेला रात्री आमची फ्लाईट आहे आणि आम्ही चाललो. मजा येईल बोल. आणि मे बी जाऊ दे, नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगतो. जाऊ दे, चला. तर थँक्यू सो मच. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद. बाय बाय. बाय. अहो म्हणा एकदा लास्ट. अहो बाय बाय. अहो नाही का मला म्हणजे अहो आदित्य. वा वा वा.